विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या मंगलमय प्रसंगी दिवंगत सुनंदाई कांशीनाथ चिंचोलीकर यांच्या 15व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचं आपण आयोजन केलं। अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 2 धम्मदेशना या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत। बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण या ठिकाणी बसला आहात। जवळपास 2 घंट्यापासून विहारामध्ये आपण बसलात। खरं तर एवढ्या वेळापर्यंत धम्मदेशना श्रवण करण्याच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी फार कमी लोकांना असतात। कारण एकाच ठिकाणी बसून राहणे, जे कधी ऐकलं नाही ते ऐकणे हे जरा जड जाते, म्हणजे कधी ऐकलं नाही ते ऐकणं थोडं जड जाते। आणि आपल्या कल्याणाचं जे आहे, जे ज्याच्याकडून आपलं हित होते, ज्याच्याकडून आपलं कल्याण होते, ज्याच्यामुळे आपलं जीवन सुधारते, ज्याच्यामुळे आपल्यातील दोष कमी होतात, अशा गोष्टी ऐकायला जरा जड जातात। जर समजून घ्या, एखादा पिक्चर असेल, एखादा मूवी आपल्या आवडीचा, तर 3 तासापर्यंत आपण काय उठत नाही। 3 तास ठरलेले असतात, तेव्हा आपल्याला कंटाळा सुद्धा येत नाही, तेव्हा आपल्याला बोर सुद्धा होत नाही। का? कारण ते मनोरंजन आहे। मनोरंजनाकडे मनुष्याचा कल अधिक असतो। 6 इंद्रियाच्या द्वारा, म्हणजे आपल्या 6 इंद्रियाला जे आवडणार असते, त्या डोळ्यांना आवडणारं जे असेल, डोळ्याला जर आवडणारं जर दिसलं तर डोळे पाहत राहतात, कानांना जर आवडणार असेल तर कान ऐकत राहतात, आपल्या जिभेला चांगलं चांगलं खाण्यासाठी आवडत असेल तर ते आपण चांगलं चांगलं खाणं आपल्याला आवडते। चांगलं बोलायचं असेल, चांगलं म्हणजे जर कोणाच्या निंदा करायच्या असतील, खोटं बोलायचं असेल, काय चहाडी चुगली करायचं असेल, तर आपण काही थकत नाही, कारण ते आपल्या आवडीचं आहे। पण चांगलं जर श्रवण करायचं असेल, चांगलं जर ऐकायचं असेल तर थोडं प्रमाद उत्पन्न होत असतो। त्याचं कारण तसं असते, म्हणजे मनुष्याचा जशा प्रकारचा स्वभाव असतो, त्या स्वभावाला अनुसरून मनुष्य आपलं जीवन जगत असतो। कारण तुम्ही जे इथं सर्वजण बसला आहात, आहे की नाही, थोडंसं तर गर्दी कमी झाली, जे बसला आहात तुम्ही इथे, तसं धम्मदेशना देण्यासाठी असंही काही लोकांची गरज नाही आम्हाला, मला तरी स्पेशली नाहीच आहे। कारण माझ्यासमोर कोणी जरी नसेल तरी विहारामध्ये या मोबाईलकडे पाहून मी धम्मदेशना देत असतो। त्याच्यामुळे समोर किती लोक आहेत याच्याशी आणि धम्मदेशनेची माझा काही संबंध नाही आहे, कारण मला ती प्रॅक्टिस आहे। तुम्ही जरी इथे 10-20 लोक असाल तरी आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती लाखो लोक धम्मदेशना श्रवण करणारे आहेत। आणि आई बुद्धगयेला आल्या होत्या, बरेचसे उपासक उपासिका बुद्धगयेला आले होते, आणि त्यामुळे
ज्यांनी ज्या उद्देशाने बोलवलं, खरं तर त्यांचा उद्देश अत्यंत शुद्ध आहे की येथील लोकांना धम्मदेशना ऐकायला मिळावी, हा शुद्ध असा त्यांचा उद्देश आहे. आणि बऱ्याच उपासक उपासिका बनतेचे स्टेटस बघून सुद्धा धम्मदेशना श्रवण करण्याच्या उद्देशाने आलेल्या आहे. आणि त्यामुळे मनुष्याचा जसा स्वभाव असतो, हा जो वर्तमान काळातला जो स्वभाव आपला आहे, या वर्तमान काळातल्या स्वभावाला अनुसरूनच आपला स्वभाव आहे असं नाही आहे. याला वर्तमान काळ तर कारणीभूत आहेच आहे, परंतु याला पूर्वकर्म सुद्धा आपले कारणीभूत असतात. जसं तुम्ही इथे सर्वजण बसला आहात, सर्वच जण काही सारखे नाही आहे. ना बुद्धिमत्तेने सारखे आहेत, ना सौंदर्याने सारखे आहेत दिसण्यासाठी, ना प्रज्ञेने सारखे आहेत, म्हणजे कोणत्याही गुणाने, ना धनसंपत्तीने सारखे आहेत, ना आयुमानाने सारखे आहेत, म्हणजे कोणत्याही गोष्टीने आपण सर्व इथे समान नाही, सारखे नाही. का नाही? कारण प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळे आहे. प्रत्येकाचे कर्म हे भिन्न भिन्न आहे. कारण जशा प्रकारचे कर्म असतील तशा प्रकारे आपल्या मनाची मानसिकता असते. म्हणजे वर्तमान काळातले कर्म आणि पूर्वकर्म ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाला सुख प्राप्त करण्यासाठी अत्यंत सहाय्यक ठरत असतात. जसं साधं आणि सोपं भगवंताने उदाहरण दिलं, कारण भगवंताचा धम्म हा सहज आणि साधा सोपा आहे. जर समजून घेतला तर, जर समजून नाही घेतला तर भगवंताच्या धम्मासारखं कठीण या जगामध्ये दुसरी कोणतीच गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे धम्माला समजून घेत असताना भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आपलं चित्त असेल, म्हणजे जसं आपलं मन असेल, आपल्या मनामध्ये जशा प्रकारचे विचार असतील. आता तुम्ही धम्मदेशना श्रवण करत आहात, भंतेजी बोलले, करुणानंद भंतेजी बोलले, धम्मदेशना श्रवण करत असताना मी ऑब्झर्व करत होतो, म्हणजे तुमचे चेहरे मी पाहत होतो की म्हणजे तुमच्या चित्ताची मानसिकता काय आहे. सहज जाणतो आम्ही, कारण आता रोज नवीन लोकांना पाहतो आम्ही, रोज नवीन लोकांना आम्ही बघतो. आणि त्यामुळे समोरच्यांच्या मनाची मानसिकता काय आहे, त्यांना नेमकं काय आवडतं, त्यांना नेमकं काय पाहिजे, हे जेव्हा आम्ही जाणतो तर खरोखरच कधी कधी फार कीव येते. म्हणजे तुमच्या प्रती, लोकांच्या प्रती फार दया उत्पन्न होते. कधी कधी असं वाटतं की लोकांना का समजत नसेल, म्हणजे लोकांना का समजत नसेल. तुम्ही थोडासा विचार तर करा, थोडी कल्पना करा तुम्ही. आम्ही बघा दिवसभर प्रवास करतो, दिवसभर आता आम्ही प्रवास केला, दिवसभर गाडीमध्ये बसून होतो. आता तुमच्या सोबतच आम्ही बसलो आहे की नाही, सोबतच ऐक ना, तुमच्या बसलो आम्ही. रोज आम्ही यांचं ऐकतो, रोज यांचं बी ऐकतो, हे माझं रोज ऐकतात. तुम्हाला असं कधी वाटतं का, म्हणजे तुम्ही असं कधी पाहता का, किंवा भंतेजी बोलताना म्हणजे आम्ही लयच बोर होतो आणि आम्हाला एकदम म्हणजे झोपा येतात, का असं होतं? म्हणजे शरीर तुमचं सुद्धा आहे, शरीर आमचं सुद्धा आहे. हा भाग आहे आपल्या मनाच्या मानसिकतेचा. आपली मानसिकता, इथून जर आम्हाला 400-500 किलोमीटर प्रवास करा जरी म्हटलं तरी आम्ही थकत नाही. 500 किलोमीटरचा इथून गेल्यानंतर सुद्धा गाडीमध्ये बसून आम्ही प्रवास करू शकतो. हे कशाचं बल असतं? तर हे फक्त आणि फक्त धम्माचं बल असतं. जर आपली 3 रत्नांच्या प्रती जर श्रद्धा असेल आणि आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे जर समजत असेल तर नक्कीच मनुष्य, कारण मनुष्याचा स्वभाव तो आहे, मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. फक्त मनुष्याला कळालं पाहिजे, फक्त मनुष्याला समजलं पाहिजे की माझ्या हिताचं काय, माझ्या सुखाचं काय, काय केल्यामुळे मला सुख प्राप्त होईल, काय केल्यामुळे माझं जीवन कल्याणकारी होईल, काय केल्यामुळे
माझा परिवार सुखी समृद्धीने जीवन जगेल, अशा प्रकारची भावना जर आपण आपल्या अंतर मनाला जर विचारलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला ते समजू शकते आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. कर्म हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कर्माशिवाय सुख नाही आहे. कर्माशिवाय मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे कार्य. आपण जे काम करतो, आपण जे कार्य करतो त्याला कर्म असं म्हणतात. मग कोणत्या कर्माचा परिणाम काय होतो, कशा प्रकारचा होतो, हे सुद्धा भगवंताने सांगितलं आहे. एक वेळचा प्रसंग आहे. राणी मल्लिका भगवंताकडे जात असते. मल्लिका राणी, तुम्ही अनेक देशनेमध्ये ऐकलं असेल. मल्लिका राणीच्या संदर्भामध्ये राजा बिंबिसाराची पत्नी. आता राजा बिंबिसाराची पत्नी एका राजाची जर पत्नी असेल तर तिला काय कमी असेल? बिलकुल तिला कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. तिच्यामध्ये सुद्धा अहंभाव होता, तिच्यामध्ये सुद्धा गर्व होता, कारण ती दिसण्यासाठी अत्यंत सुंदर होते. असं म्हटलं जातं, भगवंत नेहमी अनित्यवाद बोलतात. निमित्तच आहे, आईचा स्मृती दिन आहे. मरण मृत्यू हा भगवंताचा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय. दुःख अनित्य अनात्म हा अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांत भगवंताने सांगितला, चार आर्य सत्याच्या व्यतिरिक्त. कारण जगामध्ये दुःख आहे, प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. वेगवेगळ्या कारणाने मनुष्याला दुःख उत्पन्न होत असते. भगवंत म्हणतात की सर्व काही अनित्य आहे, सर्व काही क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, सर्व काही बदलणारा आहे. आत्मा नावाची कोणत्याही प्रकारची वस्तू नाही आहे, कारण मनुष्याला मन आहे आणि मनाच्या आधाराने मनुष्य सर्व प्रकारचे कर्म करत असतो. मल्लिका राणी आपल्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये, कारण भगवंत नेहमी सांगायचे हे जे दिसणारं जे बाह्य सौंदर्य आहे ते क्षणभंगुर आहे, नष्ट होणार आहे, परिवर्तनशील आहे. कारण आपलं सौंदर्य सर्वसारखं राहते का? एक जन्मास आलेलं बाळ बघा किती गोंडस दिसते, थोडं ते मोठं झाल्यानंतर, थोडं तारुण्यामध्ये आल्यानंतर, थोडं ऊर्ध्वत्वाकडे गेल्यानंतर, थोडं म्हातारपणाकडे गेल्यानंतर, म्हणजे मनुष्याचं शरीर हे क्षणाक्षणाला बदलत आहे. आपण जरी आता या क्षणी असं दिसत आहोत, पण या क्षणाक्षणाला आपलं शरीर पूर्णपणे बदलत आहे. आपण हळूहळू 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 मृत्यूकडे जात आहोत. आपण हळूहळू मृत्यूकडे जात आहोत आणि आपल्याला ते समजत पण नाही आहे की आपण आपलं जे जीवन आहे, आपलं जीवन हे मृत्यूकडे जात आहे. म्हणजे आपण आपल्या जीवनाच्या समारोपाकडे निघत आहोत, याचं भान सुद्धा आपल्याला राहत नाही. आणि कधी कधी मग असं होतं की सहज बोलता चालता एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला की आपण काय म्हणतो, अरे हा तर खूप चांगला होता, हा तर एकदम धष्टपुष्ट होता, एकदम सुदृढ होता, हा तर असं वाटलंच नाही मृत्यूला प्राप्त होईल. कारण मनुष्याच्या जीवनाचा बिलकुल भरोसा नाही आहे. मनुष्याचं जीवन हे क्षणभंगुर आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण काही सांगू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या क्षणी, हा क्षण जर तुम्हाला मिळालेला आहे, या क्षणी या अवस्थेमध्ये वर्तमान काळामध्ये आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण वर्तमान काळामध्ये जर जीवन जगत नसेल, आपण वर्तमान काळामध्ये जर आपण बेहोशीमध्ये असेल, वर्तमान काळामध्ये जर आपण प्रमादामध्ये असेल, वर्तमान काळामध्ये जर आपण आळसामध्ये जीवन जगत असेल, तर आपल्या जीवनाची सत्यता आपल्याला समजली नाही हे स्पष्टपणे त्याचा अर्थ होत असतो. या क्षणी तुमचं चित्त जे आहे, जसं तुमचं मन आहे, आता या क्षणी जे तुमचं मन आहे, या क्षणी तुम्ही काल जर विचार केला तर या क्षणी या वेळेला 7:05 वाजता तुमचं चित्त असंच होतं का? जसं आता या क्षणी आहे तसं नाही आहे. कारण या क्षणीला काल तुम्ही काहीतरी वेगळं करत होते, किंवा उद्या तुम्ही या क्षणाला काहीतरी वेगळं करणार आहात. म्हणजे आता या क्षणी तुम्ही काय करत आहात, काल तुम्ही काय केलं आणि उद्या तुम्ही काय केलं, काय करसाल, याचं जर चिंतन मनन केलं तर तुमच्या जीवनाची सत्यता तुम्हाला समजेल. असंख्य लोक या संसारामध्ये आहेत, असंख्य लोक आहेत. आज या क्षणी तुम्ही इथे बसून भगवंताचा कल्याणकारी धम्म श्रवण करत आहात. या क्षणी बसून काही लोक चोरी करत असतील,
या या म्हणजे या क्षणी जिथे कुठे असतील तिथे या क्षणी लोक काही प्राण्यांची हिंसा करत असतील, चोरी करत असतील, अकुशल कर्म करत असतील, खोटं बोलत असतील, निंदानास्ती करत असतील, चहाडी चुगली करत असतील, व्यर्थ बडबड करत असतील, नशापान करत असतील किंवा अन्य प्रकारचं अकुशल कर्म करत असतील, या क्षणी काही लोक दानपुण्य सुद्धा करत असतील, काही लोक शील पालन सुद्धा करत असतील, काही लोक आनापान सती करत असतील, काही लोक ध्यान म्हणून चिंतन करत असतील, काही लोक चांगल्या प्रकारचं वाचन करत असतील. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात, जो क्षण येतो, जी वेळ येते, त्या वेळेला आपण आपल्या चित्ताला नेहमी जागृत ठेवलं पाहिजे, सतर्क ठेवलं पाहिजे. म्हणजे या क्षणी माझं चित्त मी सतर्क ठेवणार आहे, या क्षणी माझं चित्त मी जागरूक ठेवणार आहे, अशा प्रकारची भावना रोज आणि रोज आपण आपल्या मनामध्ये धारण केली पाहिजे. सम्यक व्यायाम भगवंताने सांगितला. सम्यक व्यायाम भगवंत असे म्हणतात, या क्षणी तुमच्या चित्तामध्ये जर कुशल विचार उत्पन्न झालेला आहे तर या क्षणी तुम्ही जाणा की आता या क्षणी माझ्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न झाला आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही एक प्रकारचा मनाचा व्यायाम करता. दुसऱ्या क्षणी तुम्ही असं विचार करता की या क्षणी माझ्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न झाला, चांगल्या प्रकारचा विचार उत्पन्न झाला, मी या विचाराला वाढवलं पाहिजे. जर शील पालन करायचं आहे तर मी शीलाला वाढवलं पाहिजे. जर दान पुण्याचा विचार आला तर त्या दानाला मी वाढवलं पाहिजे. प्रज्ञेचा जर विचार आला तर त्या प्रज्ञेच्या विचाराला मी वाढवलं पाहिजे. असं जर तुम्ही विचार करसाल आणि कृती जर तुम्ही करसाल तर दुसऱ्या प्रकारचा चित्ताचा व्यायाम तुम्ही करत आहात. जर या क्षणी तुमच्या चित्तामध्ये जर अकुशल विचार उत्पन्न झाला, वाईट विचार उत्पन्न झाला, तर तुम्ही जाणलं पाहिजे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे की या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झालेला आहे. राग उत्पन्न झाला, राग उत्पन्न झाला, द्वेष उत्पन्न झाला तर द्वेष उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला तर मोह उत्पन्न झाला, अकुशल भाव उत्पन्न झाला तर अकुशल भाव उत्पन्न झाला. पण असं होते का? या क्षणी जर आपल्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला तर समजते का आपल्याला की आता माझ्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला? कधी समजते आपल्याला? आपल्या मनामध्ये राग उत्पन्न होतो, त्या रागाने आपण एखादी कृती करतो, ऐक नाही, कर्म पूर्ण करतो, आणि कर्म पूर्ण केल्यानंतर मग असं वाटते अरे मला राग आला होता, मग मी रागामध्ये ते कार्य केलेलं आहे. म्हणजे राग येतो आणि त्या रागाच्या द्वारा आपण कार्य पूर्णही करतो, आणि पूर्ण केल्यानंतर मग आपल्याला पश्चाताप होतो की अरे रे हे कर्म मी उगच केलं. म्हणजे तिथे आपला चित्ताचा व्यायाम पूर्णपणे फसलेला आहे, तिथे आपण चित्ताचा व्यायाम केलेला नाही आहे. पण मनुष्याच्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला तर त्याने जाणलं पाहिजे की आता या क्षणी माझ्या मनामध्ये राग उत्पन्न झालेला आहे, द्वेष उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला, तर भगवंत असे म्हणतात तिसऱ्या प्रकारचा व्यायाम तो व्यक्ती त्या ठिकाणी करत असतो. मग अकुशल विचार उत्पन्न झालेला आहे तर या अकुशल विचाराला मी कसं थांबवलं पाहिजे, कसं नष्ट केलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा त्या मनुष्यांनी केला तर चौथ्या प्रकारचा व्यायाम तो मनुष्य करत असतो. जागरूक जर आपण असेल तर आपण व्यायाम करू शकतो, आपल्या मनाला सजग ठेवू शकतो. आणि जागरूक जर नसेल, आपण प्रमादामध्ये असेल, आपण आळसामध्ये असेल, भगवंत एका गाथेमध्ये म्हणतात की जो मनुष्य आळसी आहे, जो मनुष्य प्रमादी जीवन जगत असतो, नेहमी आळसामध्ये राहतो, प्रमादामध्ये राहतो, केवळ झोपत राहतो, केवळ खात राहतो, तर अशा प्रकारच्या मनुष्याला मार तसाच पराजित करत असतो ज्याप्रमाणे उन्मळून, म्हणजे एखाद्या नदीच्या किनाऱ्यावरती एखादं झाड असेल आणि नदीच्या पुराच्या द्वारा ते झाड सहज उन्मळून पडत असते, अगदी तशा प्रकारे मार आपल्याला नष्ट करत असतो. पण मनुष्य जागरूक असेल, सतर्क असेल, मनुष्य भोजनामध्ये मात्रा जाणत असेल, मनुष्य आपल्या जीवनामध्ये मी काय करत आहे, कशा प्रकारचं कर्म करत आहे याची भावना जर तो जाणत असेल तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये तो कधी पराभूत होत नाही. ज्याप्रमाणे शिलामय पर्वत, म्हणजे पर्वताला जसं आपण हलू शकत नाही, डुलू शकत नाही, अगदी तशा प्रकारे आपल्या मनाला सुद्धा आपण पराभूत करू शकत नाही. आणि त्यामुळे आपलं चित्त अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
या क्षणी आपण काय करतो हे कर्म करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मी तुम्हाला सांगत होतो की कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कर्माशिवाय आपलं जीवन नाही आहे. कर्म हे आपले दायाद आहे. कर्म हे आपले माता पिता आहे. कर्म हे आपले बंधू आहे. कर्म हा तुमचा वारस आहे. कर्मच सर्व काही आहे. कर्माशिवाय या संसारामध्ये दुसरं काही सुद्धा नाही आहे. राणी मल्लिका जेव्हा भगवंताकडे येते आणि भगवंताला म्हणते की भगवान, असं काय कारण आहे, अशी कोणती घटना आहे, असं कोणतं कारण आहे की भगवान मी जेव्हा पाहतो तर काही काही लोक, बघा अत्यंत महत्त्वपूर्ण, अगदी जर तुम्ही थोडंसं जर चिंतन केलं तर इथल्या इथेच तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकते. राणी मल्लिका म्हणते भगवान मी जेव्हा पाहतो तर काही काही लोक, हे स्त्री अथवा पुरुष, काही काही लोक भगवान अत्यंत सुंदर असतात दिसायला, अत्यंत रूपवान असतात. भगवान काही काही लोक अत्यंत प्रज्ञावान असतात. भगवान काही काही लोक अत्यंत बलवान असतात. भगवान काही काही लोक अत्यंत संपत्तीवान असतात. भगवान काही काही लोकांची जी पर्सनॅलिटी आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारची असते. परंतु भगवान अशा प्रकारचे लोक असून सुद्धा ते अत्यंत दुःखी असतात, अत्यंत बेचैन असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचं सुख लाभत नाही. भगवान काय कारण असेल? दुसऱ्या बाजूने भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे व्यक्ती म्हणजे ज्यांच्याकडे सौंदर्यता आहे, ज्यांच्याकडे बल आहे, ज्यांच्याकडे गुण आहे, पण त्यांच्याकडे बिलकुल काही संपत्ती नाही आहे, कोणत्याही प्रकारची संपत्ती त्यांच्याकडे नाही आहे, असंही काही काही लोक पाहायला मिळतात. भगवान काही काही लोकांकडे विपुल धनसंपदा आहे, खूप सारी संपत्ती त्यांच्याकडे आहे, भौतिक संपत्ती खूप सारी आहे, परंतु भगवान ते सौंदर्यवान नाहीत, ते बलवान नाहीत, ते गुणवान नाहीत, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चांगला गुण सुद्धा नाही आहे. काही काही लोक भगवान असे असतात की जे सौंदर्यवान सुद्धा असतात, गुणवान सुद्धा असतात, शीलवान सुद्धा असतात, प्रज्ञावान सुद्धा असतात आणि त्यांच्याकडे विपुल धनसंपदा सुद्धा असते, त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुखसुविधा असतात आणि अत्यंत सुखपूर्वक ते अशा प्रकारचं जीवन जगतात. काही काही लोक भगवान दिसण्यासाठी सुद्धा सुंदर नसतात, ना प्रज्ञावान नसतात, ना बुद्धिवान नसतात, त्यांच्याकडे काहीच नसते आणि भगवान त्यांच्याकडे संपत्ती सुद्धा नसते, त्यांच्याकडे धन सुद्धा नसते. अशा प्रकारे लोक जीवन जगतात. काय कारण असेल? 4 प्रकार समजले तुम्हाला? 4 प्रकारचे लोक मल्लिका राणी म्हणते भगवान या 4 प्रकारचे लोक जीवन जगणारे असतात. पहिला प्रकार कोणता आहे? काही काही लोक अत्यंत सुंदर असतात, अत्यंत रूपवान असतात, परंतु त्यांच्याकडे बिलकुल धनसंपदा नसते, अत्यंत गरीब असतात. काही काही लोक अत्यंत धनवान असतात, सर्व प्रकारची भौतिक संपदा त्यांच्याकडे असते, परंतु दिसण्यासाठी मात्र बिलकुल सुंदर नसतात. काही काही लोक दिसण्यासाठी सुद्धा सुंदर असतात, प्रज्ञावान असतात, बुद्धिवान असतात आणि विपुल सारी धनसंपदा त्यांच्याकडे असते. काही काही लोकांकडे ना दिसण्यासाठी सुंदर असतात, ना प्रज्ञावान असतात, ना बुद्धिवान असतात, ना त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं सौंदर्य असते. हे 4 प्रकारचे लोक पाहायला मिळतात संसारामध्ये. हे 4ही प्रकारचे लोक या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. मग तेव्हा भगवंत असे म्हणतात की मल्लिका याला कर्म कारण आहे, याला कर्मविपाक आहे. मग कर्मविपाक कशा प्रकारचा आहे? कारण सर्व लोक सारखे नसतात. ज्याप्रमाणे जमिनीमध्ये बी जसं पेरसाल तुम्ही, जमीन वेगवेगळ्या प्रकारची आहे. काही जमीन अत्यंत सुपीक असते, काही जमीन मुरमाड असते, काही जमिनीमध्ये दगड धोंडे असतात, काही जमीन नुसतं गवताने भरलेली असते. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये जर एकच बी टाकलं, 4ही प्रकारची जमीन आहे आणि त्या 4ही प्रकारच्या जमिनीमध्ये एकच बी टाकलं तर सारखंच उत्पन्न येईल का? येणार नाही. काय येणार नाही? कारण जमीन ही वेगवेगळी आहे. ऐक ना, काळ्याशार जमिनीमध्ये जर तुम्ही बी टाकलं तर चांगलं उत्पन्न येणार आहे. मुरबाड जमिनीमध्ये जर तुम्ही बी टाकलं तर थोडं कमी येणार आहे. दगडधोड्याच्या जमिनीमध्ये जर तुम्ही टाकलं तर त्याच्यापेक्षा आणखी कमी येणार आहे. पण गवताच्या जमिनीमध्ये जर तुम्ही बी टाकलं तर तिथे काहीही येणार
नाही आहे, कारण गवत त्याला वाढू देणार नाही. अगदी मनुष्याच्या कर्माच्या संदर्भामध्ये सुद्धा असंच आहे. भगवंत असे म्हणतात की काही काही लोक जेव्हा कोणी दान पुण्य केलं, कोणी शील पालन केलं, कोणी प्रज्ञेचा अभ्यास केला, तर त्यांच्या प्रती त्या कार्याचं अनुमोदन करत असतात. एखादं कार्य जेव्हा मनुष्य चांगला करतो तर त्या चांगल्या कार्याचं ते अनुमोदन करत असतात. आणि अनुमोदन करत असताना कधी राग करत नाहीत, कधी द्वेष करत नाहीत, कधी मोह उत्पन्न करत नाहीत. कारण दुसऱ्याने दान जर केलं असेल, दुसऱ्याने जर शील पालन केलं असेल, तर आपल्या मनामध्ये कधी राग येऊ देऊ नये. कोणी दान, कारण हा भाव अनेक लोकांच्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. कधी कधी एखाद्या दानदात्याचं समजा आपण नाव घेतलं तर अनेक लोकांना असं यांचंच नाव घेतात, असं होते, किंवा यांचंच नाव घेतात, यांनाच बोलतात, यांची स्तुती करतात, वारंवार यांचं नाव यांच्या रोठावरती येतं. कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा भाव उत्पन्न होत असतो. भगवंत असे म्हणतात की एखाद्या दान पुण्यामध्ये, शील कार्यामध्ये, प्रज्ञेच्या अभ्यासामध्ये किंवा चांगल्या कार्यामध्ये जर आपलं चित्त अप्रसन्न ठेवलं असेल, आपल्या चित्तामध्ये राग ठेवला असेल, द्वेष ठेवला असेल, मोह ठेवला असेल, तर आपल्याला आपल्या सौंदर्यावरती त्याचा परिणाम होत असतो. कारण हे जे तुम्हाला बाह्य सौंदर्य जे दिसतं ना, तर बाह्य सौंदर्य रागामुळे, द्वेषामुळे, मोहामुळे पूर्णपणे नष्ट होत असते. बरं, समजून घ्या, कर्माचा विपाक आहे. साधं उदाहरण, एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये जर राग उत्पन्न झाला, एकदम भयंकर राग उत्पन्न झाला, तो मनुष्य, ती स्त्री दिसण्यासाठी अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रूपवान आहे, आणि तिच्या चित्तामध्ये राग आलेला आहे, भयंकर राग आला, तर कशी दिसेल ती? सुंदर दिसेल का? का नाही दिसणार? कारण बाह्य जरी सौंदर्य तिचं सुंदर दिसत असेल, अंतर्मनामध्ये मात्र आग पेटलेली आहे. ऐक ना, रागाची आग आहे, द्वेषाची आग आहे, मोहाची आग आहे, आणि अंतर्मन जसं असेल तसं चेहऱ्यावरती हे दिसत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, राग जर उत्पन्न आपण केला, द्वेष जर आपण उत्पन्न केला, तर आपलं सौंदर्य पूर्णपणे नष्ट होत असते. या पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये भगवंताने सांगितलं. आणि भगवंत असे काही काही लोक जेव्हा अशा प्रकारचं कुशल कर्म असेल, पुण्यकर्म असेल, तर ते दुसऱ्याच्या प्रती द्वेष भावना करत असतात. आणि दुसऱ्याच्या प्रती द्वेष भावना केल्यामुळे त्यांना तशा प्रकारच्या, म्हणजे जे काही त्यांचं सौंदर्य आहे ते पूर्णपणे नष्ट होत असते. काही काही लोक दान पुण्य करत नाहीत, शीलाचं पालन सुद्धा करत नाहीत, परंतु त्यांचं जे शील असते, म्हणजे जे दुसरे शील पालन करतात किंवा दुसरे दान कर्म करतात, दुसरे कुशल कर्म करतात, केवळ त्यांच्या त्या कर्मामध्ये ते अत्यंत चांगल्या प्रकारे दानाचं अनुमोदन करत असतात. स्वतः तर काही करत नाही, परंतु दुसऱ्याने जरी कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, त्याच्यामध्ये केवळ त्यांनी अनुमोदन जरी दिलं, आणि जेव्हा जेव्हा त्यांना प्रसंग येतो दान पुण्य करण्याचा, शील पालन करण्याचा, कुशल कर्म करण्याचा, तेव्हा तेव्हा सुद्धा ते अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंदाने ते कुशल कर्म करत असतात. म्हणजे दुसरे करत असतील आणि त्याचं जर अनुमोदन करत असेल, तर भगवंत असे म्हणतात की त्यांनी तर केलं नाही, म्हणजे त्यांनी न केल्यामुळे, त्यांनी फक्त अनुमोदन केलं, तर त्या अनुमोदनामुळे म्हणजे त्याचं जे चित्त आहे ते प्रसन्न आहे, आनंदी आहे, तर त्यांच्यामुळे त्यांना सौंदर्याचा लाभ होत असतो. परंतु त्यांनी काय कर्म केलं का? त्यांनी ते कर्म केलेच नाही. त्यामुळे भगवंत असे म्हणतात ते फार गरीब असतात. म्हणजे धनाचा त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही, त्यांना सौंदर्याचा मात्र लाभ होत असतो, त्यांना प्रज्ञेचा लाभ होत असतो, बाकी चांगल्या सद्गुणाचा त्यांना खूप चांगल्या प्रकारचा लाभ होतो, परंतु भौतिक धनसंपत्तीचा त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. कारण त्यांनी दानकर्म केलं नाही, त्यांनी बीज लावलं नाही. जर त्यांनी बीज लावलं नाही तर उत्पन्न त्यांना कसं काय मिळणार आहे? त्यांना मिळणार नाही आहे. आणि त्यामुळे दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात केवळ त्यांनी दानाचं अनुमोदन केलं, स्वतः मात्र कोणत्याही प्रकारचं दानकर्म, कुशल कर्म केलेलं नाही आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये कधी कधी असं होतं, कोणी दानपुण्य करत असेल, शीलाचं पालन करत असेल, तर याची मानसिकता तर खराब होतेच होते, परंतु हे करत सुद्धा नाही. म्हणजे स्वतःही करत नाही आहेत आणि इतरांनी जर केलं तर त्याच्यामध्ये त्या दानाचं अनुमोदन सुद्धा ते करत नाहीत. तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे लोक ना सौंदर्याने युक्त असतात,
ना धनाने युक्त असतात, ना संपत्तीने युक्त असतात, ना सौंदर्याने युक्त असतात. म्हणजे जे काही सौंदर्य धनसंपदा आहे, ज्ञान आहे, प्रज्ञा आहे, हे सुद्धा त्यांना प्राप्त होत नाही. आणि भौतिक जी धनसंपदा आहे ती भौतिक धनसंपदा सुद्धा यांना काही प्राप्त होत नाही. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, काही काही लोक म्हणजे स्वतः तर दान पुण्य करतात, स्वतः तर शील पालन करतात, पण इतर जर कोणी करत असेल तर त्या इतर दान पुण्यामध्ये, इतर शील पालनामध्ये, इतर कुशल कर्मामध्ये ते अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने त्या ठिकाणी सहभागी होत असतात. हे 4 प्रकारचे लोक भगवंताने सांगितले. म्हणजे आपण जशा प्रकारचं कर्म करेल, मल्लिकेला सांगताना भगवंत असे, मल्लिके अशा प्रकारे आपण केलेल्या कर्माचा हा विपाक असतो, आपण केलेल्या कर्माचा हा परिणाम असतो. आणि त्यामुळे मनुष्य जशा प्रकारचं कर्म करेल, जशा प्रकारचं कर्म करेल, जशा प्रकारचं बीज टाकेल, तशा प्रकारचं फळ त्या मनुष्याला प्राप्त होत असते. साधं उदाहरण आहे बघा, एका मातेच्या पोटी जर 3-4 मुलं असतील तर ते सारखेच असतात का? एका मातेच्या पोटी जर 3-4 मुलं असतील तर ते सारखे असतात का? कोणत्याच गोष्टी सारखे नसतात. ना सौंदर्याने सारखे असतात, ना प्रज्ञेने सारखे असतात, ना बुद्धिमत्तेने सारखे असतात, ना धनसंपत्तीने सारखे असतात. कोणत्याही गोष्टीने त्यांच्यामध्ये समानता पाहायला मिळत नाही. एकाच मातापित्यांच्या पुढे जन्मास आले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये भिन्नता असते. भगवंत असे म्हणतात की एका मातापित्यांच्या पुढे जन्मात जरी आले असतील तरी त्यांचे पूर्वकर्म मात्र भिन्न भिन्न असतात. त्यांचे पूर्वकर्म हे वेगवेगळे असतात आणि पूर्वकर्म वेगवेगळे असल्या कारणाने त्यांची मानसिकता, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं सौंदर्य, त्यांची धनसंपदा ही भिन्न भिन्न आपल्याला पाहायला मिळत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण कर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे. कर्म म्हणजे आपण जे करतो ते, कारण तुम्ही जसं करसाल तसं तुम्हाला मिळणार आहे. जो करेल तो भरेल असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो. जर तुमच्या मनाची मानसिकता जर प्रसन्न असेल, आनंदी असेल, चांगल्या प्रकारची असेल तर तुम्हाला त्या क्षणी तर सुख लाभतच असते. परंतु हे थोडे थोडे जे कुशल कर्म तुम्ही करता, पुण्यकर्म करता, तर ते थोडे थोडे कुशल कर्म, थोडे थोडे पुण्यकर्म तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. कारण भगवंत असे म्हणतात की थोकंग थोकंग पुण्य करोती. 26 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं थोकंग थोकंग पुण्य करोती, म्हणजे थोडे थोडे कुशल कर्म, थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे. व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो, थेंबा थेंबाने तळ साचते. ऐक नाही, थेंबा थेंबाने तळ साचतं आपण असं म्हणतो ना. हे 26 वर्षावर भगवंताने सांगितलं की थोडे थोडे तुम्ही कुशल कर्म करा, पुण्यकर्म करा. थोड्या थोड्या कुशल कर्मामुळे, थोड्या थोड्या पुण्यकर्मामुळे तुमच्या जीवनाचा घडा दुःखमुखीच्या मार्गाकडे भरण्यासाठी लागणार आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. आणि ज्या क्षणी जो वेळ आपल्याला मिळतो त्या क्षणी, त्या वेळेला आपल्या मनाला प्रसन्न करून, आनंदी करून, आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या विकाराला दूर सारून आपण ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जो क्षण आपण जगत असतो, प्रत्येक क्षण आपण स्वतःसाठी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो मनुष्य स्वतःसाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तर तो मनुष्य 10 प्रकारचे अकुशल कर्म करत नाही. बघा, जो मनुष्य स्वतःसाठी जीवन जगत असतो, इतरांसाठी कधी जीवन जगायचं नसते. भगवंताने कधी असं म्हटलं नाही की मी इतरांसाठी जीवन जगा. तुम्ही स्वतःसाठी जीवन जगा. कारण तुम्ही स्वतःसाठी जर जीवन जगले तर इतरांसाठी तुमचं जीवन हे सहाय्यक ठरू शकते. आणि त्यामुळे स्वतःला जर चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं असेल, स्वतःला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल, स्वतःला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर 10 प्रकारचे अकुशल कर्म आपण करू नये. कायच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा. मला जर चांगलं कर्म करायचं आहे तर मी प्राण्यांची हिंसा करणार नाही. मला जर चांगलं कर्म करायचं आहे तर मी चोरी करणार नाही. मला जर चांगलं कर्म करायचं आहे तर मी अकुशल कर्म करणार नाही. मला जर चांगलं कर्म करायचं आहे तर मी खोटं बोलणार नाही, निंदा नमस्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही,
व्यर्थ बडबड करणार नाही, मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. कारण का, मला स्वतःला चांगलं जीवन जगायचं आहे, माझं स्वतःचं कल्याण मला करायचं आहे, माझ्या स्वतःतील विकाराला मला पूर्णपणे नष्ट करायचं आहे. जर तुम्ही स्वतःच्या सुखाचा मार्ग जर अवलंबला, स्वतः सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारचे कर्म केले तर तुम्हाला लाभ आहे. कारण मनुष्याचं जीवन एक क्षणभंगुर आहे. अनेक लोक अकुशल कर्म करून, पाप कर्म करून जीवन जगत असतात आणि पशु ज्याप्रमाणे जन्मास येतात, संतती प्राप्त करतात, खाता पितात आणि मृत्यूला प्राप्त होत असतात, अगदी काही लोक असेच आहेत. या संसारामध्ये जन्मास येतात, संतती प्राप्त करतात, खाता पितात, म्हातारे होतात आणि मृत्यूला प्राप्त होत असतात. जीवनाचा सार मात्र त्यांना कधी काही प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे मनुष्य जन्म लाभणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. आणि या दुर्लभ मनुष्य जीवनामध्ये माझं स्वतःचं कल्याण कशा प्रकारे होईल, मी स्वतः कशा प्रकारे सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, हे सातत्याने चिंतन मनन आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आपण बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये महान आणि असीम पुण्याईमुळे आपल्याला हा सद्धम्म प्राप्त झालेला आहे. महत प्रयासाने बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे. या धम्माचं आचरण करणे, या धम्माचं अनुसरण करणे आणि आपलं स्वतःचं जीवन, इतरांचं जाऊ द्या, कोण काय करेल, कोण कशा प्रकारचं जीवन जगेल याचं चिंतन म्हणून आपण करू नये. भगवंत असे म्हणतात की कोण काय करतो, कोण कशा प्रकारचं जीवन जगतो या भानगडीमध्ये आपण पडू नये. पण मनुष्याचा स्वभाव असा आहे की मनुष्य स्वतःकडे लक्ष कमी देते आणि लक्ष दुसऱ्यांकडे जास्त देत असते, की तो काय करतो, ती काय करते, ते कशा प्रकारचं जीवन जगतात. आणि त्यामुळे अधिकतर वेळ मनुष्याचा अकुशल कर्माकडे जात असतो. आणि त्यामुळे आपण आपल्या प्रज्ञेला सदा सर्व काळ जागरूक ठेवलं पाहिजे, सतर्क ठेवलं पाहिजे आणि नेहमी आपल्या कर्माचं एक मोजमाप आपण केलं पाहिजे. आपल्या कर्माचं जर आपण मोजमाप करत असेल, रोज आणि रोज आपण आपल्या कर्माचं मोजमाप केलं पाहिजे की आज दिवसभर माझ्याकडून किती अकुशल कर्म झाले, आज दिवसभर माझ्याकडून किती कुशल कर्म झाले, याचं चिंतन झोपण्याच्या पूर्वी आपण केलं पाहिजे. रोज केलं पाहिजे की आज माझ्याकडून कायने किती कर्म झाले चांगले, वाचने किती चांगले कर्म झाले, मनाने किती चांगले कर्म झाले, आज माझ्याकडून कायने किती अकुशल कर्म झाले, वाचने किती अकुशल कर्म झाले, मनाने किती अकुशल कर्म झाले, याचा रोज हिशोब आपण ठेवला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात, तुम्ही आता जरी हिशोब नाही ठेवला तर निसर्ग मात्र त्याचा हिशोब ठेवत असतो, कर्म मात्र त्याचा हिशोब ठेवतात. आणि तिथे बिलकुल चुकत नाही. तिथे ना वजाबाकी चुकते, ना तिथे बेरीज चुकते, तिथे भागाकार चुकते, ना गुणाकार चुकते. तिथला मात्र गणित हे परफेक्ट असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या स्वतःच्या जीवनाला योग्य मार्गावरती लावण्यासाठी आपण सातत्याने चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आईच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण आज दिवसभर जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने सातत्याने धम्मदेशना श्रवण करून करून आपण कुशल कर्म, पुण्यकर्म केलं पाहिजे. आपल्या चॅनलवरती, प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती अत्यंत सुंदर सुंदर वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला धम्मदेशना ऐकायला मिळतात. बरेच लोक फॉलो करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या धम्मदेशना, वेगवेगळ्या विषयात्मक भिक्खूंच्या धम्मदेशना आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. तर निश्चितपणे आपल्या धम्मदेशना श्रवण करून आपण स्वतःचं जीवन अत्यंत सुखपूर्वक जगण्याचा प्रयत्न करावा. सदा सर्व काळ आपण दान पुण्य करावं, कुशल कर्म करावं, शीलाचं पालन करावं आणि स्वतःचे विकार आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आईच्या निमित्ताने जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वाजो. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो.
सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.